देशातील काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल होतोय। उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये नवा कापूस विक्रीसाठी येतोय, पण या कापसात ओलावा जास्त आहे। तर नव्या कापसाला सध्या सरासरी 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी 7,121 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7,521 रुपये हमी भाव जाहीर केला। म्हणजे सध्याचा भाव हमी भावाच्या दरम्यान आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू होईल, म्हणजे आवक जास्त होईल। त्यावेळी कापसाच्या भावावरती काहीसा दबाव येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय। परंतु जर समजा पुढच्या काळामध्ये कापूस पिकाचं नुकसान जास्त वाढलं तर बाजारातलं चित्र काहीसं वेगळं असू शकतं। देशात मागील हंगामातही कापसाचं उत्पादन घटलं होतं। कापसाचे भाव कमी झाल्यानं कापसाचा वापरही वाढला होता। त्यामुळे मागील हंगामातील कापसाचा शिल्लक स्टॉक हा कमी आहे। 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नव्या हंगामात 2023-24 मधील शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी सांगितलंय।